तर आज आपण जेरेमी बेंथम नावाचा विचारवंत या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बेंथम नावाचा विचारवंत हा जो जेरेमी बेंथम हा ब्रिटिश काळातील किंवा ब्रिटिश विचारवंत म्हणून राज्यशास्त्रामध्ये उपयुक्ततावादाचा समर्थक म्हणून प्रमुख असा पुरस्कर्ता म्हणून ओळखला जातो. उपयुक्ततावाद जो आहे त्या उपयुक्ततावादाचा कट्टर पुरस्कर्ता किंवा समर्थक म्हणून बेंथमकडे आपण पाहिलं जातो. बेंथमची एक महत्वाची संकल्पना आहे की अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हे उपयुक्ततावादाचे मुख्य सूत्र आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख कसं मिळेल त्याला अधिकतम लोकांचे अधिकतम सुख. आणि म्हणून जेरेमी बेंथम हा ब्रिटिश काळातील राज्यशास्त्राच्या उपयुक्ततावादाचा प्रमुख पुरस्कर्ता म्हणून ओळखला जातो. व्यक्तिवाद, समाजवाद, त्याचप्रमाणे उपयुक्ततावाद हे राज्यशास्त्रातील एक राजकीय विचार प्रवाह आहे. अधिकतम लोकांचे अधिकतम सुख ही जी संकल्पना आहे ही संकल्पना हे उपयुक्ततावादाचे प्रमुख सूत्र आहे. आणि मग उपयुक्ततावाद जो असतो हा उपयुक्ततावादाचे समर्थक असं म्हणतात की उपयुक्ततावाद म्हणजे विशिष्ट कृती सुखदायी आहे की दुःखदायी आहे यावरून त्या संदर्भातलं हे ठरत असते. आणि म्हणून उपयुक्ततावादाचे समर्थक जे आहेत ते या संदर्भात विचार मांडतात. आणि जेरेमी बेंथम नावाचा विचारवंत हा उपयुक्ततावादाचा प्रमुख समर्थक म्हणून ओळखला जातो. विधी सुधारणा विषयक संदर्भामध्ये सुद्धा या बेंथमचे बरेचसे योगदान आपल्याला असलेले दिसते. कारण विधी म्हणजे कायद्याच्या संदर्भात ज्या काही सुधारणा असतील त्या सुधारणांच्या संदर्भामध्ये बेंथम हा केवळ राजकीय विचारवंतच नव्हता, तो कृतीशील समाज सुधारक पण होता. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण ज्याप्रमाणे बेंथमचा उपयुक्ततावादाचा सिद्धांत जो आहे तो महत्वाचा सिद्धांत म्हणून राज्यशास्त्रामध्ये ओळखला जातो. आणि म्हणून त्याचा विधिविषयक सुधारणा त्याने विविध क्षेत्रात विविध प्रकारच्या सुधारणा घडून आणल्या आहेत. स्वतःला या सर्व सुधारणांच्या कार्यामध्ये त्याने वाहून घेतलेला आहे. तत्कालीन ब्रिटिश विधी पद्धतीत रचनात्मक स्वरूप बदल घडून आणण्याचे कार्य सुद्धा त्याने केलेलं आपल्याला दिसते. बेंथमच्या प्रिन्सिपल ऑफ मॉरल अँड लेजिस्लेशन हे पुस्तक अत्यंत प्रकाशित होताच इंग्लंडमध्ये नव्हे तर संपूर्ण युरोप देशामध्ये विधिविषयक सुधारणांचा एक अग्रदूत म्हणून लोक त्याच्याकडे पाहू लागले होते. की हे जे पुस्तक त्याचं प्रकाशित झालं प्रिन्सिपल्स ऑफ मॉरल्स अँड लेजिस्लेशन हे पुस्तक प्रकाशित झाल्याबरोबर संपूर्ण इंग्लंडमध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये भारतभर पूर्ण बऱ्याच देशामध्ये त्याचं एक सुधारणावादाचा अग्रदूत म्हणून लोक त्याच्याकडे पाहू लागले. आणि मग सुधारणा ह्या कशा कशा पद्धतीने तर बेंथमच्या काळापासून म्हणजे जसं विचार जर केला आपण तर विधिविषयक क्षेत्रात बेंथमच्या रचनात्मक सुधारणा कार्यांचे मूल्यमापन करताना सर हेनरी असे म्हणतात की बेंथमच्या काळापासून आजच्या काळात त्यांच्या विचारांचा प्रभाव नसणारे एकही विधी सुधारणा कार्य नाही असं बरेच लोक त्या ठिकाणी म्हणतात. हेनरी मनने असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेत सुद्धा सुधारणा या बेंथमच्या काळामध्ये न्यायव्यवस्थेत सुद्धा सुधारणा झाल्या पाहिजेत असं सुद्धा म्हटलं गेलं. बेंथमने तत्कालीन ब्रिटिश न्यायव्यवस्थेत असणाऱ्या कमतरता ह्या जनतेसमोर स्पष्ट केल्या व त्या दूर करण्यासाठी कशा पद्धतीचे उपाय करता येतील या संबंधीचे न्यायव्यवस्थेत रचनात्मक स्वरूपाचे बदल घडून आणण्यासाठी मांडलेल्या विचारांमुळे ब्रिटिश व्यवस्थेमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडून आणले गेले. दंड व शिक्षा देण्याच्या तरतुदीमध्ये सुधारणा केल्या गेली. तुरुंग व्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या गेली. अशा याच्या महत्वपूर्ण अशा सुधारणा ह्या बेंथमच्या काळामध्ये केल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. आता बेंथमचा जर परिचय पाहतो म्हटलं तर जेरेमी बेंथम हा 15 फेब्रुवारी 1748 रोजी इंग्लंड शहरातील एका सुपस्तू घराण्यामध्ये त्याचा जन्म झाला. त्याचं शिक्षण हे ह्या ज्या बाबी आहेत ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत की जेरेमी बेंथम जसं विधी व कायद्याच्या अभ्यासाची आवड बेंथमला होती. त्यानंतर
वयाच्या 3ऱ्या वर्षी तो लॅटिन भाषा शिकला. 4-5 वर्षाचे वय असताना तो वडिलांच्या खुर्चीवर बसून इंग्लंडच्या इतिहासाचे पुस्तक वाचू लागला. म्हणजे एकंदरीत जर विचार केला आपण, तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने ह्या व्यवस्था असायला पाहिजे, त्या पद्धतीच्या व्यवस्था ह्या या ठिकाणी त्याच्यामध्ये जे गुण असायला पाहिजे त्यापेक्षा असे मोठ्या प्रमाणात गुण त्याच्यामध्ये असलेले दिसतात. म्हणजे ज्या पद्धतीने त्याचा जो सुरुवातीचा हे झालेला आहे, तो लॅटिन भाषा, फ्रेंच किंवा ग्रीक भाषेत देखील शिकला. कुशाग्र बुद्धी लाभलेल्या जेरेमी बेंथमचे शिक्षण वेन वेस्टमियर या नामांकित शाळेत पूर्ण झाले. वेस्टमिनिस्टर वेस्टमिनिस्टर नावाच्या शाळेमध्ये त्याचं शिक्षण पूर्ण झालं. बॅरिस्टरची पदवी प्राप्त करून तो वकील व्यवसाय करण्याच्या संबंधित सर्व गोष्टी शिकला आणि बॅरिस्टर झाल्यानंतर त्याने बऱ्याच गोष्टी यामध्ये देशाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याने हे केले. आपले बरेच पुस्तकं त्याने प्रकाशित केले. 1776 मध्ये प्रकाशित झालेला त्याचं फ्रिगमेंट ऑफ गव्हर्नमेंट या पुस्तकामध्ये फ्रिगमेंट ऑफ गव्हर्नमेंट या पुस्तकाला लाभलेल्या यशामुळे जेरेमी बेंथम यामुळे खूप प्रचंड अशी त्याला काय म्हणतात की प्रसिद्धी मिळाली आणि जेरेमी बेंथम एक महत्वाचा विचारवंत म्हणून ओळखला जाऊ लागला. एकंदरीत जीवनमान जगत असताना त्याने 6 जून 1832 मध्ये वयाच्या 84व्या वर्षी त्याचं निधन झालं. असे त्याच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये त्याने जे काही बरेचसे पुस्तकं आणि ग्रंथ प्रकाशित केले. त्यामध्ये आपल्याला जर सांगायचं असेल तर प्रामुख्याने त्याचं फ्रिगमेंट ऑफ गव्हर्नमेंट या ग्रंथाचे बेंथमच्या उपयोगितावादाच्या सिद्धांताची रूपरेषा स्पष्ट केली. फ्रिगमेंट ऑफ गव्हर्नमेंट मध्ये त्यानं उपयुक्ततावाद सांगितलेला आहे. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॉडल्स अँड लेजिस्लेशन नावाचा ग्रंथ त्याने लिहिला. त्याच्यानंतर डिफेन्स ऑफ युसरी असा ग्रंथ लिहिला. एसी ऑन पॉलिटिक्स टेस्टिक हा ग्रंथ लिहिला. द ट्रान्सलेट ऑफ ज्युडिशियल एव्हिडन्स हा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर थिअरी ऑफ पनिशमेंट अँड रिन्युअल असे बरेच ग्रंथ त्याने लिहिलेले आपल्याला दिसतात. एकंदरीत महत्वाच्या ग्रंथामध्ये त्याच्या हे ग्रंथ येतात. प्रिन्सिपल ऑफ इंटरनॅशनल लॉ, डिस्कोर्सेस ऑफ सिव्हिल अँड पॅनल लेजिस्लेशन, त्याच्यानंतर चर्च ऑफ इंग्लंड, द टेबल ऑफ स्पाइंग ऍक्शन असे बरेच महत्वपूर्ण ग्रंथ, बहुत सारं लिखाण त्याने आपल्या या ग्रंथामध्ये केलेलं दिसते. आणि एकंदरीत या ग्रंथाच्या संदर्भामध्ये बऱ्याच अंशी हे आपल्याला दिसून येते. पोरं जॉईन झाले नाही मी तरी एक मेसेज टाकून देतो ग्रुपवर. तर अशा महत्वाच्या हे आहेत. एक मिनिट. महत्वाच्या अशा ज्या काही हे असेल त्या महत्वाच्या बाबी त्या ठिकाणी झालेल्या आहेत की असे उपयुक्त असे ग्रंथ त्याने लिहिलेले आहेत. महत्वाच्या ग्रंथांसोबतच या सर्व बाबींचा उल्लेख सुद्धा त्याने आपल्या याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसतो. म्हणून उपयुक्तता वादाचा समर्थक म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला बेंथमकडे पाहिलं जाते त्याच पद्धतीने आपण उपयुक्ततावादाचा समर्थक म्हणून त्या ठिकाणी आपण याला ओळखत असतो. आणि म्हणून उपयुक्ततावाद आणि त्याशी संबंधित असलेला जो हे आहे हे सर्व महत्वाचे असे हे आहेत की ज्या माध्यमातून आपण जेरेमी बेंथम यांच्याकडे अभ्यासाला आपण हे करू शकतो. बेंथमचा उपयोगितावादी सिद्धांत हा जो सिद्धांत आहे हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत या राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून बेंथमचा उपयोगितावादी सिद्धांत जो आहे बेंथमच्या राजकीय चिंतनाचा अथवा विचारांचा केंद्रबिंदू म्हणजेच उपयुक्ततावादी सिद्धांत आहे असं म्हणावं लागेल. कारण उपयुक्ततावाद हा 18व्या शतकातील प्रभावी असणारी विचारधारा
असलेली आपल्याला दिसून येते. या विचारधारेने मुख्य केंद्र इंग्लंड होते. म्हणजे ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा प्रामुख्याने इंग्लंडमध्ये उपस्थित होती. म्हणजे बेंथमचा जो उपयोगितावादी सिद्धांत आहे, हा उपयोगितावादी सिद्धांत हा प्रामुख्याने इंग्लंडमध्ये या सिद्धांताची मांडणी करण्यात आली आणि हा सिद्धांत बेंथमचा बेंथमच्या संपूर्ण राजकीय विचारांचा केंद्रबिंदू मानला जातो. आणि मग बेंथमच्या या उपयोगितावादी सिद्धांतामध्ये जे काही उपयुक्ततावादाचा अर्थ जो आहे तो म्हणजे असा की उपयुक्ततावाद या विचार प्रवाहातून अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला या संज्ञेचा महत्वाचे जे काही हे असेल ते पाहणे आवश्यक ठरतात. उपयोगितावादी हा हा वस्तूमध्ये अंतर्भूत असणारा गुण आहे. इंग्लंडच्या ओकाडा आणि इत्यादी दैनंदिन जीवनामध्ये आपण असणाऱ्या सर्व वस्तूंमध्ये काही गुण असतात. उपयोगिता हा गुण असणाऱ्या वस्तू आपण वावरत असतो असं त्याला म्हणायचं आहे. म्हणून उपयोगितावादासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे जसं आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी उदाहरणार्थ काही गोष्टींपासून आपल्याला समाधान आणि आनंद मिळत असतो. खुर्ची, टेबल, स्टूल, अलमारी इत्यादी वस्तू लाकडाच्या डोकड्यापासून बनलेल्या असतात आणि ह्या वस्तूच्या पासून आपल्याला काही आनंद मिळत असतो. मग याची उपयोगिता जी असते ती मात्र वाढविणे जे असते ते मूळ असणारी उपयोगिता मात्र वाढविणे होय असेच आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एकंदरीत जर आपण जे काही विचार करतो की उपयोगितावाद हा कसा पद्धतीने हे असतो, हा एक महत्वाचा भाग आहे. त्याचबरोबर पाण्यामध्ये उपयोगितेचे गुण आहेत, परंतु तेच पाणी थंड करून पिता येते किंवा त्या पाण्यापासून बर्फ तयार करून त्याचा उपयोग करू शकतो. थंड पाण्याचे सेवन केल्यानंतर विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात माणसाला अधिक सुख प्राप्त होते आणि समाधान व आनंद पण मिळत असतो. म्हणजे समजा आपण पाण्याची उपयोगिता आपल्याला माहित आहे काय आहे ते. तेच पाणी जर आपण थंड करून पिलं किंवा त्याचा बर्फ करून त्याचा उपयोग केला तर त्याचा काय फायदा होतो हे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून उपयोगितापासून जे काय आपल्याला सुख जसं मिळत असते म्हणजे जसं भर उन्हामधून आपण आलो आणि आपल्याला थंडगार पाणी पाहिजे प्यायला आणि ते पाणी थंडगार प्यायला मिळाल्यानंतर जसं आपल्याला आत्म्याला जसं सुख मिळतं, जशी आपली हे सुख मिळते त्या पद्धतीचं सुख समाधान हे त्या वस्तूवर अवलंबून असते असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून सुख म्हणजे आनंद उपभोगत असताना क्लेश, यातना, दुःखाची अनुपस्थिती. याउलट दुःख म्हणजे क्लेश, आनंद, यातना सहन करीत असताना सुख व आनंद यांची पूर्णपणे वाव असणं हा होय. आणि म्हणून बेंथमच्या मते सुख हा नैतिकतेचा निकष आहे. म्हणून सुख हा जो आहे हा नैतिकतेचा निकष आहे असं तो म्हणतो. बेंथमच्या मते उपयोगितातेचा आणि उपयोगितेमधून मिळणाऱ्या सुखाचा संबंध केवळ व्यक्तीपुरताच मर्यादित नाही, तर त्याचा संबंध हा समुदायाशी सुद्धा मर्यादित आहे असं तो म्हणतो. आणि म्हणून व्यक्ती आणि सुख ह्या अधिकतम लोकांचे अधिकतम सुख या तत्वाकडे त्याला लक्ष द्यावं असं वाटते. आणि मग नैतिकतेच्या पारंपरिक निकषाचे खंडन करून जी नैतिकता आहे त्या पारंपरिक निकषाचे खंडन करून उपयोगितावादी सिद्धांत मांडताना बेंथमने नैतिकतेचा आधार करणाऱ्या तत्कालीन पारंपरिक निकषाचे खंडन केले आहे. बेंथमच्या काळात धर्मसंस्थेचा म्हणजे केवळ समाज जीवनावर आधुनिक प्रभाव होता असेच म्हणावं लागेल. राज्य हे मानवनिर्मित आहे अशी लोकांची धारणा होती. ईश्वरांची इच्छा हाच नैतिक अधिष्ठान होता असं त्याला म्हणायचं. आणि म्हणून जे काही विचार बेंथमने आपल्या याच्यामध्ये मांडलेले आहेत ते विचार अत्यंत प्रभावी विचार आहेत असं म्हणावं लागेल. आणि म्हणून एकंदरीत या बेंथमच्या विचारधारेवर जे काही विषय होते जसं सुख दुःख या दोन्ही सार्वभौम शक्ती आहेत असं बेंथम म्हणत होता की सुख आणि दुःख ह्या दोन्ही सार्वभौम आहेत. या सार्वभौम आहेत म्हणजेच बेंथमच्या मते निसर्ग आणि मनुष्याला सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी सार्वभौमतेच्या नियंत्रणाखाली ठेवलेल्या आहेत. आपण काय करावे काय करू नये हा निर्णय जो आहे हा निर्णय ह्या दोन गोष्टींवर अवलंबून आहे असं तो म्हणतो. आणि म्हणून त्या दोन गोष्टी महत्वाचे आहेत. उपयुक्ततावादाच्या सिद्धांताचा हा सुख प्राप्ती आणि दुःखाचे निराकरण करण्याचा सिद्धांत आहे असं तो म्हणतो.
म्हणजे सुखाची प्राप्ती करणे आणि दुःखाचं निराकरण करणे यासाठी तो हे सांगतो. आणि म्हणून एकंदरीत आपला जो काही उपयोगितावादाचा सिद्धांत आहे, हा उपयोगितावादाचा सिद्धांत स्पष्ट करत असताना तो सुखाचे आणि दुःखाचे प्रकार नमूद करत असतो. मग त्याने सुखाचे आणि दुःखाचे प्रकार जे सांगितलेले आहेत ते प्रकार सुद्धा अत्यंत महत्वाचे प्रकार आहेत असं म्हणावं लागेल. म्हणून एकशे या बेंथमने सुखाचे 14 प्रकार सांगितले आहेत, तर दुःखाचे 12 प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे एकंदरीत त्याने सुख आणि दुःखांचे दोघांचे ठळक असे प्रकार पाडलेत. आणि ते म्हणजे सामान्य सुख वा दुःख आणि जटिल सुख वा दुःख या दोन पैकी सामान्य सुखाच्या 14 प्रकार उपप्रकारांच्या आणि सामान्य दुःखाच्या 12 प्रकारांचे वर्णन नंतर जटिलने दुःखाच्या या उपप्रकारात केलेले आहेत. म्हणजे साधारणतः या अशा विचार न करता सरळ सरळ हा विचार आहे की बेंथमने सुखाचे 14 प्रकार सांगितले आहेत, तर दुःखाचे 12 प्रकार सांगितलेले आहेत. मग आता या 14 प्रकारामध्ये कोणते कोणते प्रकार येतात? पहिल्यांदा आपण सुखाचे प्रकार पाहू. पहिला प्रकार म्हणजे सुखाच्या सामान्य सुखामधला पहिला प्रकार येतो इंद्रिय सुख. इंद्रिय म्हणजे डोळ्यांना एखादी वस्तू आपण पाहतो आणि त्याच्यापासून किती सुंदर गार्डन आहे, म्हणजे आपल्या डोळ्याला त्याचं सुख मिळते. मग ते झालं इंद्रिय सुख. तो एक सुखाचा प्रकार आहे. दुसरा आहे संपत्ती किंवा वैभव सुख. संपत्ती आणि वैभव सुख. माझ्याकडे खूप संपत्ती आहे, खूप वैभव आहे, त्याचं एक समाधान माणसाला आहे, ते सुख. दुसरं कुशलतेचं व कौशल्याचं सुख. मी कुशल काम कारागीर आहो, मी कौशल्यवान आहे, मला पाहिजे ते मी करू शकतो, पाहिजे तशी मी एक हे घडवू शकतो, अशा पद्धतीचं माझ्या कामात मी खूप कौशल्यवान आहे, हे एक समाधान. त्याला सुद्धा सुख म्हणतात. कुशलतेचे आणि कौशल्याचे सुख. दुसरं मित्रत्वाचे सुख. मित्रत्वाचे सुख म्हणजे एक मित्र दुसऱ्या मित्रत्वाबद्दलचं जे काही वर्तणूक असेल त्याला मित्रत्वाचे सुख म्हणतात. आणि ते ते सुख सुद्धा तो सुद्धा एक सुखाचा प्रकार सांगितला. त्याच्यानंतर यशाचे सुख. एखादी गोष्ट आपण यशस्वी झालो तर त्याचा आनंद वेगळा असतो आपल्याला. आणि म्हणून यशाची सुख हे सुद्धा आपलं एक प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर शक्ती किंवा सत्तेचं सुख. माझ्याकडे खूप शक्ती आहे आणि मी या पदावर जाऊन बसलेलो आहे, त्याचं एक समाधान. मी जिल्ह्याचा कलेक्टर आहे, मी महानगरपालिका महापौर, मी मतदारसंघाचा आमदार आहे, मी आता ग्रामपंचायतचा सरपंच आहे. अशा पद्धतीचं जे हे असते, शक्ती असते, सत्ता प्राप्त झालेली असते. मी सरपंच, मी ग्रामसेवक, मी हे जी सत्ता प्राप्त असते, या सत्ता प्राप्तीचा सुद्धा एक वेगळाच आनंद असतो, एक वेगळं सुख असते, ते सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. दुसरं कल्पनेतून मिळणारे सुख. कल्पनेमधून सुद्धा सुख मिळत असते. कल्पनेतून कसं सुख? माझ्याकडे काही दिवसानं खूप पैसे येतील, मग मी खूप एक कार घेईन, मग मी कारने ड्रायव्हिंग करत करत जाईन. म्हणजे ही जे समाधान माणसाला प्राप्त होते, हे झालं समाधानातून मिळणारं सुख किंवा कल्पनेतून मिळणारं सुख. त्याच्यानंतर दयेचं सुख. एखाद्या बाबीत आपण गुन्हा गुन्हा केला असेल आणि आपल्याला गुन्हा क्षमा करावी ही आपली खूप मनातून इच्छा असेल, आणि अशा वेळेस त्यानं जर आपला गुन्हा माफ केला आणि दया केली आपल्यावर, क्षमा केली आपल्याला, तर त्याचं सुद्धा एक सुख आपल्याला वेगळं सुख प्राप्त होत असते असं म्हटलं गेलं आहे. त्याच्यानंतर समृद्धी सुख. दयेच्या नंतर समृद्धी सुख. समृद्धी सुख हे मी खूप समृद्धिवान आहे याचा एक वेगळंच सुख याला मिळते, म्हणून समृद्धी सुख. संपर्कातून अथवा मिलनातून मिळणारे सुख. संपर्कातून अथवा मिलनातून मिळणारे सुख म्हणजे जसं एखादा पती पत्नी असेल किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतील, जेव्हा एकमेकांजवळ भेटतात तेव्हा त्या भेटीला एक चांगलं सुख त्यांना प्राप्त होते, एक चांगलं समाधान त्यांना मिळते. अशा पद्धतीचे विचार करून बेंथमने हा सुख आणि समृद्धीचा सुद्धा एक या ठिकाणी बरोबरच संपर्कातून किंवा मिलनातून मिळणारा सुख हा सुद्धा एक सुखाचा प्रकार सांगितलेला आहे. दुसरं असं आहे की साह्यतेतून मिळणारे सुख. एखाद्या व्यक्तीला आपण मदत केली, एखाद्या गरीबाला आपण
गरीबाच्या मुलाला शिक्षणाची मदत केली किंवा एखाद्या रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला आपण मदत केली तर आपल्याला जे काही सुख मिळते ते सुख सुद्धा महत्वाचं असते आणि त्या सुख त्यालाच जे असं म्हणतात की सहाय्यतेतून मिळणारं सुख असते की कोणाला सहाय्यता केली किंवा कोणाची सहाय्यता घेतली तर आपल्यावर संकट आलेलं संकट दूर होईल किंवा समोरच्या व्यक्तीला आपण जेवतो 5 रुपये जेवणासाठी मागत आहे आणि 5 रुपये नाश्त्यासाठी मागत आहे आणि आपण त्याला भरपेट जेवण जर खाऊ घातलं तर त्याचं जे काही त्याला आपण सहाय्यता केली त्यातून मिळणारं जे सुख आहे त्याला पण आणि आपल्याला पण हे वेगळ्या पद्धतीचं असतं आणि म्हणून सहाय्यतेतून मिळणारं सुख त्याच्यानंतर आशेतून मिळणारं सुख एखादी गोष्टीची आशा असते त्यातून मिळणारं सुख असते निर्दयतेतून मिळणारं सुख आशेतून आहे पण निर्दयतेतून मिळणारं सुख हे आपण कधी ऐकलं नाही निर्दयता मी एखाद्या व्यक्तीला खूप याच्यासारखं मारत आहे पण त्याच्यापासून मला सुख मिळत आहे माझी इच्छा आहे त्याला चांगलं मारायची तर मी मारत आहे त्याला तेव्हा मला त्याच्यापासून म्हणजे माझी जी निर्दयता आहे ते त्यातून मला सुख मिळत आहे म्हणून निर्दयतेतून मिळणारं सुख हे हा सुद्धा एक प्रकार त्यांनी सांगितला आहे आणि परोपकाराचे सुख दुसऱ्यांवर उपकार करण्यातून जे सुख मिळते त्याला परोपकाराचे सुख असे म्हणतात असं सुद्धा एक महत्वाचा प्रकार त्यांनी सांगितलं आहे त्याच्यानंतर त्याने दुःखाचे काही प्रकार सांगितले आहेत दुःखाचे प्रकार सांगताना दारिद्र्याचे दुःख मी खूप गरीब आहे खूप दारिद्र्य आहे हे दुःख असतं ते दारिद्र्याचं दुःख भावनेचं दुःख माझी भावना जर कोणी दुखवली असेल तर त्याच्यामधून मला दुःख होते संपर्कातून येणारे दुःख एखादा मुलगा मुलगी किंवा हे होत असतील तर त्या ठिकाणी संपर्कातून एकमेकांनी जर एकमेकांशी वाद केले तर संपर्कातून सुद्धा दुःख निर्माण होत असते ज्याप्रमाणे एखादा प्रियकर आणि प्रियशी मिळाले तर त्या ठिकाणी सुखाचा प्रकार सांगितला आहे त्यांनी की मिलनातून होणारं सुख जसं सांगितलं तसंच मिलनातून होणारं दुःख पण आहे संपर्क मिलन म्हणजे संपर्कातून होणारं दुःख सुद्धा निर्माण होऊ शकते की दोघ जण भेटले आणि दोघांनीच खूप झगडा केला आणि झगडा करून तो झगडा एवढा विकोपाला गेला की त्याच्यामधला एखादा व्यक्ती रागारागाने आपल्या जीविताचं काही हानी करून गेला किंवा अन्य काही ज्या घटना घडत असतील अशा पद्धतीने या दृष्टिकोनातून संपर्कातून होणार दुःख हा एक दुःखाचा प्रकार सांगितला त्याच्यानंतर मानसिक त्रास जर कोणाला असेल तर त्याच्यामधून सुद्धा तो सुद्धा एक दुःखाचा प्रकार आहे त्याच्यानंतर शत्रुत्वाचे दुःख एखादा आपण आपला एखादा शत्रू असेल आणि त्याचं हे करत असेल आपण त्याचं जर वाईट होत असेल तर त्या ठिकाणी शत्रुत्वाचं सुद्धा एक दुःख आपल्याला होतं की आपला शत्रू आहे त्याचं खूप चांगलं होत आहे म्हणजे आपला कोणी शत्रू असेल घराच्या जवळ जरी राहणार असेल आणि त्याने एखादी फोर व्हीलर कार जर विकत घेतली असेल तर दुःख आपल्याला होते त्याला सुख होते पण दुःख आपल्याला होते की त्यानं तो आपला दुश्मन आहे त्यानं कार विकत घेतली आता आपल्याला पण घ्यावी लागेल म्हणजे अशा पद्धतीचे याच्यातून जे दुःख शत्रुत्वातून होते त्याच्यानंतर समृद्धीचं दुःख मी खूप समृद्धिवान आहे परंतु समोरचा व्यक्ती खूप समृद्धिवान आहे त्याच्याकडे खूप पैसा आहे हे आहे ते आहे माझ्याकडे पैसा नाहीये म्हणजे माझ्याकडे ते समृद्धीचं सुद्धा दुःख आहे असा सुद्धा हे होतो त्याच्यानंतर अपयशाचे दुःख मला जर एखादी गोष्ट करताना अपयश आला तर त्याचं दुःख आहे तो सुद्धा एक दुःखाचा प्रकार सांगितला आहे दृष्ट बुद्धीचे दुःख दृष्ट बुद्धी कोणाची बुद्धी जर दृष्ट असेल आणि त्याचा जर परिणाम आपल्यावर होत असेल तर त्याचं सुद्धा दुःख होते आपल्याला कल्पना दारिद्र्याचे दुःख म्हणजे जे काय आपल्याला दारिद्र्याची जी कल्पना आहे दारिद्र्य आहे त्याचं सुद्धा दुःख होते दयेच्या अभावाचे दुःख आपण जर आपल्या याच्यानं काही चुकी झाली तर आपल्याला कोणी माफ करणारा पण नसते एकदा चुकलं की मुकलं अशा पद्धतीची व्यवस्था असते म्हणून ते दयेच्या अभावाचं सुद्धा दुःख असं दुःखाचा प्रकार त्यांनी सांगितला आहे त्याच्यानंतर आशा अपेक्षा भंगाचे दुःख एखादी आपल्याला आशा असते की नाही यावर्षी माझा मुलगा 10वीच्या परीक्षेमध्ये माझा मुलगा बीएच्या फर्स्ट इयरच्या बीएच्या फायनलच्या एक्झाम मध्ये आता चांगले मार्क घेऊन पास होईल परंतु तो पास झाला नाही तर मग ते सुद्धा एक दुःख आपल्यासमोर होत असते अशा अपेक्षा भंग झाल्याचं दुःख आहे परोपकाराचे दुःख आहे एखाद्याला उपकार आपण केले परंतु त्या उपकाराची थोडीही जाणीव समोरच्या माणसाला नसेल तर त्याचे सुद्धा दुःख हे निर्माण होत असते अशा पद्धतीने परोपकाराचं दुःख आहे तर अशा पद्धतीने हे जे जटिल दुःखाचे प्रकार आहेत उपप्रकार आहेत त्यानंतर सुख दुःखाचे निरर्थक आहेत अशा पद्धतीने हे दुःख आहेत आज तू एकटाच असल्यामुळे आपण आजचा क्लास इथेच थांबवू ठीक आहे चेतन